खासदार शिवाजीदादा पाटील यांची जाहीर सभा वळती या गावामध्ये पार पडली आहे। दरम्यान या सभेमध्ये खासदार शिवाजीदादा पाटलांनी आमदार आणि माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे। खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची जाहीर सभा वळती या गावामध्ये पार पडली आहे। सभेला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सभेमध्ये खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनी आमदार आणि माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावरती सडकून टीका केली आहे। वळसे पाटील हे तीच कामे प्रत्येक निवडणुकीला दाखवतात आणि मतदारांची दिशाभूल करतात। यावेळी जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही आणि पंचायत समितीचा सभापती हा शिवसेनेचाच असणार असं सांगायलाही ते विसरले नाही। भ्रष्टाचार मुक्त प्रशासन जर पाहिजे असेल तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरती भगवा फडकलाच पाहिजे। सरकार आल्यानंतर त्यावेळेला त्यांनी मला निकाल दिला की हा एअरपोर्ट प्रोजेक्टला जातोय ते चाकणमध्ये 5,500 एकर सलग जागा नाही। पण हे बोलणं सुटले आढळरावांचा मुळे गेला। माझं तर आव्हान आहे अजित पवारांना पण आणि वळसे पाटलांना पण सिद्ध करून दाखवा की माझ्यामुळे एअरपोर्ट गेला। मी आज खाली बसायला तयार आहे, राजकारण सोडायला तयार आहे, पण उगाच काहीतरी खोटं बोलायचं। काय केलं काय दिवला 27 वर्षामध्ये तुम्हाला किती वेळा निवडून दिलं जनतेने आंबेगावच्या? 90 साली, 95 साली, 99 साली, 2004 साली, 2009 साली, 2014 साली 6 वेळा निवडून दिले। 6 वेळा निवडून दिले। 27 वर्ष तुमच्याकडे आमदारकी आहे। काय केलं नक्की तालुक्यासाठी? गावसरीचं कॉलेज सोडलं तर डिबा झालं तर ते अगोदरच होतं। 1978 साली त्याला कामाला सुरुवात झाली। त्यावेळेला हे शाळेत फिरत होते। हे काय धरण वळसे पाटलांमुळे नाही आलं, फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलं। दुसरं काहीतरी काम सांगा ह्या तालुक्यामध्ये काहीतरी केलं। प्रचारामध्ये मुद्दा मांडतात ही सगळी मंडळी राष्ट्रवादीची। त्यांच्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये धवल क्रांती आली, दूध क्रांती झाली। जसं काय तुमच्या आमच्या काय मशीद व्हायला हेच येतोय। अरे आमचा शेतकरी कष्टाळू आहे, आमच्या गायी आणि दुधाचं आम्ही करतो, तर तुमचं कसं योगदान आहे? तुम्ही वाढून ठेवला एक बोकड तो बस झाला। आम्हाला कशाला सांगता तुम्ही दुधाचं काय केलं? काही केलेलं नाहीये। टीका करतात माझ्यावर। आढळरावांचा विकास आराखडा कुठे आहे? चला माझ्याकडे, मी सांगतो कोणाला आहे। मला ज्यावेळेला असा प्रश्न विचारतात ना, आता मी विचारतो प्रश्न 27 वर्ष तुम्ही काय केलं याचा हिशोब मला दाखवा। मी दाखवायला तयार आहे माझा हिशोब। 15 वर्ष मी भांडत होतो पुणे नाशिक रेल्वेसाठी। सरकार कुठलंही असो, मंत्री कुठलंही असो, प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये मी भाषण करून सरकारवर टीका मांडायची की माझ्या पुणे नाशिक रेल्वेला न्याय द्या। नाही दिला तर लोकसभेमध्ये भाषण केली, टीव्हीवर सांगितलं, सरकारवर टीका केली। गेल्या वर्षामध्ये सुरेश प्रभू माझे 25-30 वर्षापासूनचे मित्र आहेत। जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज मध्ये आम्ही दोघे एकत्र काम करतो। त्यांना विनंती केली। गेल्या वर्षी त्यांनी 2,500 कोटी रुपयाचा रेल्वे प्रकल्प मंजूर केला। आज पुणे नाशिक हायवेचं काम चालू आहे। आता राष्ट्रवादीच्या गुंडगिरीला आणि दडपशाहीला जनता वैतागली आहे। यावेळी बदल निश्चितच घडेल असं वक्तव्य प्रवीण थोरात यांनी केलंय। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर।